आणि यानंतर आपण पुन्हा एकदा विधान भवनामध्ये जाऊयात. आज जो प्रकार घडला त्या संदर्भात चर्चा सुरू. ह्या सभा या विधानमंडळाच्या परिसरात होणाऱ्या घटना, त्यासाठी वरचा सभागृह खालचा सभागृह असा काय तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. पोर्च मध्ये झालेली घटना आणि त्याच्यासाठी असं जर सांगितलं जात असेल, नाही तुमचं मी आपलं ऐकून घेतलं म्हणजे काय, ऐकायला पाहिजे. या याच्यामध्ये परिसरामध्ये होणाऱ्या घटना, तुमच्याशी आमच्याशी संबंधित असलेल्या घटना, त्या नाही जर विचारायच्या तर कधी त्या कशा लिहून द्यायच्या. आम्हाला असंही सुनावण्यात आलं, लिहून द्या. याचे काय लिहून देणार आपण? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन करतो, पॉइंट ऑफ ऑर्डर करतो, हे काय अगोदर माहिती असतं का कुणाला? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रत्येकाला आमची तर जबाबदारी जास्त आहे. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. काही वेळेला आमच्याकडनं आतताईपणा होतही असेल, हे मी नाकारत नाही. परंतु ताबडतोब अशा पद्धतीने त्या खालच्या सभागृहामध्ये काय चाललं ते वरच्या सभागृहाने विचारू नये. अशा पद्धतीच्या ह्या प्रथा परंपरा या राज्याच्या कधी नव्हत्या नाहीत. कृपया याची प्रत्येकाने नोंद घ्यावी, आम्ही सुद्धा आमच्या सहित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.